नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पालकपासून खूप टेस्टी आणि तेवढ्याच पौष्टिक असलेल्या अशा पुऱ्या बनवलेल्या आहेत। सहसा लहान मुलांना पालक न आवडणारे असते आणि पालकचे तर एवढे भरपूर प्रमाणात फायदे असतात की आपण पालक आवर्जून आठवड्यातून 2 वेळेस खाल्लीच पाहिजे। शरीरातील लोहाचं प्रमाण वाढवण्यास मदत करते। ए, सी आणि के विटॅमिन्स भरपूर प्रमाणात मिळतात। तसंच डोळ्यांचं आरोग्यसुद्धा आपलं चांगले ठेवण्यास मदत करते। हाडे मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त आहे। पचनक्रिया सुधारण्यास मदत करते। रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते आणि म्हणून आपण आठवड्यातून किमान 2 वेळेस तरी पालक खाल्ली पाहिजे। तर या अशा पालकला नेहमीच आपण भाजी बनवून तर खाऊ शकत नाही। मग अशा वेळेला आपण पालकपासून वेगवेगळे पदार्थ बनवून मुलांना खाऊ घालू शकतो। तर आणि आपण सुद्धा खायला काही हरकत नाही। अशा अधूनमधून नाश्त्याचे पदार्थ तर आपण बनवतोच। मग अशा वेळी अशी ही पालकची पुरी बनवली तर सर्वांना नक्कीच आवडणार आणि झटपट तयार होणारी आहे। अगदी तुम्ही 15 ते 20 मिनिटांमध्ये पालक पुऱ्या बनवून तयार करू शकता आणि खायला पौष्टिक असल्यामुळे तर आवर्जून आपण ह्या पुऱ्या बनवल्याच पाहिजे। तर चला आपण आता कृतीला सुरुवात करूया आणि साहित्य खूप कमीत कमी आहे। आता आपण घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या 7 ते 8 आहेत। नंतर आपण मीठ, थोडेसे जिरे घालायचे आणि लसणाच्या 10 ते 15 पाकळ्या। लसणाच्या पाकळ्या थोड्या जास्त घातल्या तर आणखीन टेस्ट छान लागते। तर आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे। नंतर आपण स्वच्छ धुवून घेतलेली पालकची एक जुडी आहे तर ती आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेणार आहे। ही पालक आहे ना आपण कट करून सुद्धा घालतो। मी या अगोदर कट करून सुद्धा घालून व्हिडिओ बनवलेला आहे आणि आता आपण हे डायरेक्ट मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहेत आणि नंतर आपण हे प्युरी जी आहे पालकची तर ती पिठामध्ये घालणार आहोत। तर आपण आता हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत। तर हे पहा थोडंसं पाणी घालून आपण हे वाटून घेतलेलं आहे। आता आपण घेतलेलं आहे 2 वाटी गव्हाचं पीठ। हे पीठ आपण आता चाळून घेतलेलं आहे चाळणीने आणि नंतर आपण घालणार आहोत अर्धी ते पाऊण वाटी बेसन पीठ घातल्यामुळं आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या चवीला अतिशय चविष्ट लागतात आणि तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जरी ह्या पुऱ्या ठेवल्या तरी त्या जास्त काळ मऊ राहण्यास मदत होते। तर आता आपण हे बेसन घेतलेलं आहे तर ते आपण अगोदरच चाळून घेतलेलं असल्यामुळे आता परत चाळलं नाही त्याला। आता आपण घातलेलं आहे 1 ते 2 चमचे तांदळाचं पीठ। नंतर आपण घालणार आहोत 1 चमचा लाल तिखट घातल्यामुळे जे आहे ना आपल्या पुऱ्या जास्त टेस्टी आणि खमंग लागतात। आपण थोडीशी हळद घातलेली आहे। नंतर आपण थोडंसं ओवा जे आहे ते हातावर चोळून घातलेलं आहे आणि नंतर घातलेलं आहे आपण धने जिरे पूड। तर हे मसाले आपण आता पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहेत। लसूण आणि अद्रकची पेस्ट मी थोडीशी वरतून घातलेली आहे परत, कारण लसूण जास्त घातलं ना जास्त खमंग लागतात ह्या पुऱ्या चवीला। तर लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त घालायचं अशा वेळेला। आपण आता ही पालकची प्युरी जी बनवून घेतलेली आहे हिरवी मिरची, लसूण, जिऱ्याची पेस्ट तर ही आता आपण पिठामध्ये घालून ह्याचं घट्टसर गोळा मळून घ्यायचा। हे पीठ पातळ नाही बनवायचं, कारण पातळ जर झालं तर मग लाटायला खूप पोळपाटाला चिकटतं आणि त्याच्या पुऱ्यासुद्धा व्यवस्थित बनत नाही। तर आता आपण याचं घट्टसर पीठ बनवून घेणार आहे। पालक जेव्हा आपण मिक्सरमध्ये काढतो ना तर तेव्हा पाणी मोजकंच घालायचं आपल्याला 1 ते 1.5 वाटी। आता आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण ह्या पिठाची आपण रेग्युलर जशी पोळी बनवतो तशी पोळी बनवून घेणार आहोत। तर हे पहा या पद्धतीनं आणि आता आपण ह्याच्या छोट्या कट करून अशा पुऱ्या बनवून घेणार आहोत। पोळी आपली रेग्युलरची आपण जशी जाड पातळ बनवतो ना त्याच टाईपची बनवली तरी चालते। छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घेणार आहोत। मी तो आकार कट करून घेण्यासाठी ग्लास वापरला आहे, कारण माझ्याकडे अशी वाटी नाही कट होईल अशी। तर आता आपण ह्या पुऱ्या तळून घेणार आहेत। तर सुरुवातीला गॅसची फ्लेम जी आहे ती फुल ठेवायची आणि जेव्हा आपण पुरी सोडतो 1 मिनिटानंतर परत गॅसची फ्लेम कमी करायची, म्हणजे आपल्या पुऱ्या ज्या आहेत ना खमंग तळल्या जातील आणि त्याच्यामध्ये थोडासा क्रिस्पीपणा येतो आणि चवीलासुद्धा अतिशय छान लागतात ह्या पुऱ्या। तर हे पहा या पद्धतीनं आपण ह्या बाकीच्या पुऱ्या बनवून घेऊया। दह्यासोबत आपल्याला ह्या सर्व करायच्या। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा। चॅनलला आणखीनही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। अशाच व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय।